चला तर सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग. तरी कोण बघा सूर्य उगलेला आहे सकाळी सकाळी. आणि काय झालेलं आपल्या रानात माती टाकून झाली 15 खेपा राहिल्यात. तर इकडं बघायला गेलं ना तर ह्या साईडला जी माती टाकली तर वरच्या रानात इकडं माती टाकल्या. तर मी तुम्हाला दाखवतो वर गेलं इथून काय दिसना लांब आहे ना अंतर थोडंसं. तर जवळपास 65 खेपा झाल्यात टिप्परच्या. 65 झाल्यात म्हणजे अजून 15 जर टाकले तर 80 खेपा होत्या. तर रानात टाकल्यात आपण मातीच्या 80 खेपा. तर काय होतं 250 रुपये किलोमीटर होतं. तर जवळपास 10 किलोमीटर अंतर आहे आपलं तलावापासून इथं. ते 2500 झाली आणि मातीचे 500 आणि बरं 500 नाही का असं जवळपास 3500 रुपयाला खेप पडती. तर 80 खेपा टाकल्यात म्हणायचं 15 कमी आहेत अजून. तर चला आता आज होईन सगळे माती टाकून येण आणि नंतर मग बघू आता पैसे द्यावं लागतील. काही डोक्यात नव्हतं यावर्षी माती टाकायचं, पैशाची काही ॲडजस्टमेंट नव्हती. चला बघू आता काहीतरी करू थोडंफार कुठून ना कुठून बजेट उसणं काही करू काही बघू एखादं काही कर्ज थोडंफार भेटतंय का. तर चला असं करून होतील. तर माझं मत आहे 1-2.5 लाख रुपये होतील. तर 4 टिप्पर टाकले होते. तसंच आता ह्या रानात जवळपास बघा 35 टिप्पर टाकलेत. तर हे असं दिसतंय रान. तर ही काळी माती टाकली तिथं ताल आहे बघा इथं. तर तिथपर्यंतच 35 टाकली, त्याच्या वर पुन्हा 35 पडतील किंवा जास्त बी पडतील. तर बघू, मला तर वाटतं 80 खेपाचं बजेट निघत आहे असं चाललं. अजून वर रान बाकी आहे, अजून 15 खेपा. आतापर्यंत 65 झाले सगळ्या मिळून आणि अजून 15 टाकल्या की होतील 80 खेपा. तर बघू आता वर मी मोजीत जाणार आहे किती अजून झाले. सवयीवर लिहिले आम्ही, पण आज खेपा मोजितो रानातल्या किती झाल्यात एकदा. तिकडे बघा आपले 4 टिप्पर टाकून कशी ही लिंबुनी सकाळ सकाळ हिरवीगार दिसती. तर चला इथं पण टाकायचं होतं, हे पांढरं दिसतंय हे पण उचलायचं होतं आणि इथं माती टाकून घ्यायची होती असंच ह्या इथपर्यंत. तर ही अशी वाटणी आहे ना. तर हे मग आता बघू पुढच्या वर्षी थोडंसं आहे. पण इकडं काळं राणे थोडंसं तांबडं राणे यायला लागले ह्या इथं. तर ही माती उचलायची होती पण कुठंतरी मग उचलून आपलं तालीव टाकू आणि नंतर मग इथं पण काय लय नाही लागायची ला 5-6 टिप्पर जरी टाकले तरी भागल. पुढच्या वर्षी बघू मग. तर चला आता इथून जातो मी सगळे ढिगारे मोजीत वरच्या रानापर्यंत. तर बरंच अजून पलीकडे राहिलेत टाकायचे रोडच्या कडाला. अजून तिथं 15 टिप्पर राहिले तिकडं पण गेल्यावर मी दाखवतो. तर आता हे सगळे ढिगारे मोजी जातो किती होते ते बघतो. चला करतो सुरुवात आता मोजायला एकदा इथून डायरेक्ट थेट वरपर्यंत. तर किती खेपा झाल्यात आता बघायच्यात, म्हणजे आपल्याला एक बजेट काढायचे की किती बजेटपर्यंत होते. मग अंदाज बी लागतो पैशाचा बी आणि खेपाचा बी. तर चला मी आता तुम्हाला दाखवतो पुढं गेल्या. चला तर ही वाटणी पूर्ण झाली, ही वाटणी राहिलेली आहे. तर ह्या वाटणीत बी एवढी माती टाकली आणि अजून इकडं थोडीशी शिल्लक अजून 15 खेपा ह्या वाटणीत बसतील. तर ते पुढे आहे ना रोडच्या कडाला गाडी झाली, ही काड्या साईडला लांब आहे थोडंसं, पण जवळपास 12 ते 15 खेपा बसत्याल तिकडं टाकायच्यात. आणि ह्या एवढ्या खेपा टाकून झाल्यात आणि ह्या वाटणीत पण पूर्ण टाकून झाल्यात. चला सूर्य पार वर गेलाय. चला आता घरी जातो, जेवण करून माघारी येतो. चला तर आता चाललोय घरी. विराज आलता बोलवायला, बघा विराज चाललाय पुढं. तर मला घरी बोललंय, तर आम्ही चाललो आता घरी. तर रानातलं काय होणार आहे. हॅलो बच्चू, काय झालं मला? म्हणजे सायकल वाकडी झाली, नीट करायची. बरं मी नीट करून देतो हा तुला. हा चला घरी. मग आता काय झालेलं आहे, भरपूर दिवस झाले हिडू पण आता जास्त काय काढी ना मी. रानातली लेवल माती टाकणं, तिकडं तलावावर जावं लागतंय, तिकून खेपा भरून आणावं लागतात. त्याच्यामुळं काय होतंय म्हणजे चांगली आपलं कसं गेलं एखाद्या चक्करला कशी माती बघायला बी भेटती. आणि मग सध्या त्याच्यामुळं काय हिडू मी जास्त काढले नाहीत. तर आज घेतो माती टाकून अजून 14-15 खेपा घेतो टाकून, म्हणजे आमचं काम पूर्ण ओके होईन एकदम. त्याला विराज सकाळी सकाळी खेळतोय सायकल. चला आता दुकानातलं थोडंसं आवरून घेतलंय. थोडंसं आता काय करायचं, सामान संपलंय. थोडंसं शेतात काम करतोय म्हणून काय झालं, दुकानात सामान काही संपले ते आणलं नाही. आता जायचं आष्टीला म्हणजेच तालुक्याला आणि थोडं सामान घेऊन यायचं. इथून 10 किलोमीटर आहे. आणि आता विराजला सायकल थोडी गोठरा झाला ते पण नीट करून दिली. आता विराज काय मागतो काय. बरं एक काम कर, ऐक ना विराज, चक्कर मारून दाखव मला आता कशी तुला चक्कर येते ती एकदा. हा
आत्ता बसला विराज सायकलवर आणि आणतोय चक्कर. अयो किती गाडी पळती ती सायकल लय पळती. दामाने पडशील तशी जाईन खाली, ब्रेक नाही लागायचा वरगळत. हा दामाने पाय टिकीत टिकीत. जमती का चाक टेकत आहेत ना खाली. बरं चला तर शेळ्या पण सकाळी सकाळी घास बांधून घेतला खायला. शेळ्याचा आता भरपूर दिवस झाले शेळ्या पण नाही दाखवल्या. तर आपल्या ह्या शेळीला 3 करडं झाली. कशी झालीत मोठाले करडं आता एकदम टपकळ 2 आणि 3. तर आपण ज्यांनी पहिले आपले व्हिडिओ बघत असेल त्यांना माहिती आहे की आपले हे शेळी आणली होती 3 करडं झाली ते 20,000 शेळी आणली होती. हो आता सगळे करडं काय करतो आतमध्ये जाळीत टाकतो. त्याला बांधते का बांधते पळत येत पळत येत पळत येते एक 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 एक. चला तिन्ही बी धरले तिन्ही बी टाकले आतमध्ये. चल याडे नको चल वात आत हो चल चल वात.